अकोला महापालिकेत विरोधकांची प्रतिमहासभा, 16 नगरसेवक निलंबनावरून सत्ताधाऱ्यांवर टीका, काळी फिती लावून आंदोलन. अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये आज सर्वसाधारण सभा सुरू असताना विरोधी पक्षांनी सभागृहाबाहेर प्रतिमहासभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील 16 नगरसेवकांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रतिसभेत काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. विरोधकांनी प्रतिकात्मकरित्या काँग्रेसचा महापौर आणि वंचितचा उपमहापौर घोषित करत लोकशाही पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा संदेश दिला. सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यावर नगरसेवकांना निलंबित केले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी टॅक्स वाढीसह विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांच्या सभेमध्ये सहभाग न होता सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. संविधानाचा सन्मान राखत ही प्रतिमहासभा विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयासमोर काळी फिती लावून सभा घेण्यात आली. म्हणजे तुमचं म्हणणं काय, उदरनिर्वाह भत्ता देता तुम्ही नगरसेवकांना? 1,02,35,000 महिना उदरनिर्वाह भत्ता देता तुम्ही. सर्वात पहिले निलेशजी मी बाजू अशी मांडतोय की आपण पहिले 44 कडं मिळून अशा 44 ठिकाणी आपण त्याला पडीक वाढ केले. मग थोड्या दिवसानं आपल्याशी काही लोक जुळले, मग आपण त्याला 47 केलं. मग काही लोक अजून जुळले, मग त्याला 51 केलं. तर अगदी भविष्य निर्वाह निधी आहे का, किंवा काही खर्चाचे पैसे द्यावायचे आहेत का? म्हणजे असं काही आहे का ते की आपल्याला खरोखरच पडीक वाढ म्हणून ती कामं करायची आहे, शहराची स्वच्छता खरोखरच करायची आहे? मग असं असेल तर काय होईल माहिती का? काही दिवसानं विरोधी पक्षात राहणार नाही. ते म्हणजे सबके सब चलो आघाडी में 2.5 लाख महीने के मिल रहे, चलो आ जाओ. काय आहे, काय गोंधळ आहे? अरे आपल्याला शहराची स्वच्छता करायची नाही, ठेकेदारों को 14-15 करोड़ कैसे दे रहे नाही सन्माननीय महोदय. आणि त्या पलीकडे मला हे विचारायचं आहे, नगरसेवक साहेब, आमच्या महापौर मॅडमचा काही प्रस्ताव तुमच्याकडे आहे, खास तुमच्यासाठी आहे. महापौरांना माहिती आहे, माहिती तुम्ही सभापती मनमानी पद्धतीने आणि हुकुमशाहीने 16 नगरसेवकांचं निलंबन केलं. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही प्रतिमागत सभा घेतलेली आहे. आणि जे अकोल्याच्या विकासासाठी मुद्दे आहेत ते आम्ही या सभेमध्ये आणले आणि ते ठराव सुद्धा मंजूर केले. अकोल्याच्या नागरिकांनी इथं विकासाला सगळ्यांना निवडून दिलेला आहे. त्यामुळे निधी समान असला पाहिजे, अकोल्याचा विकास झाला पाहिजे. आणि जे काही यांनी सल्लागार नेमण्याची जी पद्धत आणलेली आहे, ठेकेदारी पद्धत आणलेली आहे, हे बंद झाली पाहिजे. त्यामुळे अकोल्याचा विकास होणार नाही. जसं टॅक्स हे 600 रुपयाने वाढवत आहेत, कुत्र्यांच्या निधीमध्ये यांचा खूप मोठा म्हणजे कुत्रे पकडले त्यापेक्षा 10 पट निधी त्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे घरकुलच्या योजना आहेत, हद्दवाढीच्या योजना आहेत. त्यामुळे जे बी योजना येतील ते समान असल्या पाहिजेत. कारण की नागरिकांनी, अकोल्याचे नागरिक आमच्यासाठी सगळे समान आहेत. त्यामुळे अकोला विकास झाला पाहिजे. आणि यांच्या हुकुमशाहीच्या निषेधार्थ आज आम्ही हे प्रतिमक सभा घेतलेली आहे. नेमकं या सभेत काय झालं? मागच्या जे इतिवृत्त होते, जे मागचे ठराव होते, त्या ठराव परत घेण्यात आले. आणि हे जे आज ठराव घेण्यात आलेले आहेत की BVP आम्ही जे म्हणजे यांनी जे सत्ताधाऱ्यांनी जे जमीन हडप योजना आणलेली आहे त्याला निषेधार्थ आम्ही आज या मुद्दे घेतलेले आहेत. या मिटिंगमध्ये शौचालयाचा मुद्दा आहे, पाण्याचा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे कुत्र्याचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, हॉस्पिटलचा मुद्दा आहे आणि जे हदवाडीमध्ये जे असुविधा आहे त्याचा मुद्दा आहे. ये सगळे मुद्दे आम्ही आज या सभेमध्ये घेतलेले आहेत. विगत 9 तारीख की सभा में उन्होंने गैर कानूनी तरीके से हमारे तीनों अलग अलग पार्टियों के 16 नगरसेवकों को, नगर सेविकाओं को गैर कानूनी तरीके से निलंबित किया. उस निलंबन के विरोध में हमने अभी महापौर मैडम के पास हमारा विरोध जब दर्शाया तो उसी में भाजपा के एक वरिष्ठ नगर सेवक ने हमारी बात काट के स्वतः बोलना शुरू किया, जो कि उनका अधिकार ही नहीं है. हम महापौर तक हमारी बात रखते हैं, उसका उत्तर हमें माननीय महापौर देंगे. ये महापौर का सहसा अपमान है और ये इनकी सत्ताधारी पार्टी की दादागिरी है. हम इनकी दादागिरी संख्या के आधार पे करना चाहते हैं, हम नहीं करेंगे. हम जनता की अदालत में जाएंगे. दादागिरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी.